नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा केसच्या तपासात जिनी संपूर्ण अमेरिकेला हादरवून सोडलं होतं. एका 15 वर्षांच्या मुलीचा गूढ मृत्यू, नदीकाठी सापडलेला एक लाल रंगाचा बूट आणि अशा काही अफवा ज्यांनी एका निरागस मुलीचा बळी घेतला. आजची ही कथा केवळ खुनाची नाही, तर ती आहे मानवी क्रूरतेची आणि रचलेल्या कपटी जाळ्याची. ही इन्व्हेस्टिगेशन स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सत्याचा चेहरा तुम्ही विचार केला असेल त्यापेक्षा खूप वेगळा आहे. 11 मार्च 2012 सॉल्ट लेक सिटीमध्ये कडाक्याची थंडी होती. जॉर्डन नदीच्या शांत पात्रात फक्त पाण्याचा संथ आवाज येत होता. पहाटेची वेळ होती. धुकं इतकं दाट होतं की समोरचं काही दिसत नव्हतं. एक तरुण जॉगर नेहमीप्रमाणे आपल्या धावण्याच्या सरावासाठी घराबाहेर पडला. नदीच्या पुलावर पोहोचताच त्याला अचानक काहीतरी चमकताना दिसलं. सुरुवातीला त्याला वाटलं की कदाचित पाणी साचलं असेल, पण जवळ गेल्यावर त्याच्या अंगावर शहारे आले. पुलाच्या सिमेंटच्या जमिनीवर रक्ताचे मोठे ओघळ होते. ते रक्त अजून ताजं होतं. त्याने घाबरून इकडे तिकडे पाहिलं. पुलाच्या रेलिंगवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. जणू तिथे एखादं भयंकर युद्ध झालं असावं. नदीच्या काठावर जिथे पाणी दगडांना स्पर्श करत होतं, तिथे एक लहान मुलाचा लाल रंगाचा बूट चिखलात रुतलेला होता. त्याने थरथरत्या हाताने आपला मोबाईल काढला आणि 911 ला डायल केलं. इथे खूप रक्त सांडलंय, मला वाटतं कोणाचा तरी जीव गेलाय. काहीच वेळात पोलिसांच्या सायरनने तो परिसर दणावून गेला. तपासी पथकाने तातडीने रक्ताचे नमुने घेतले. पोलिसांना आशा होती की कदाचित हे एखाद्या प्राण्याचा रक्त असेल, पण प्रयोगशाळेच्या प्राथमिक चाचणीने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते मानवी रक्त होतं. पोलिसांनी तातडीने नदीच्या दोन्ही बाजूंना शोध सुरू केला. अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर नदीच्या दुसऱ्या बाजूला झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेला एक मृतदेह पोलिसांना दिसला. लाल रंगाचा शर्ट आणि निळी जीन्स घातलेली ती एक 15 वर्षांची मुलगी होती. जेव्हा पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अनुभवी ऑफिसरच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या मुलीचा चेहरा ओळखण्यापलीकडे विद्रूप झाला होता. तिच्या डोक्यावर आणि कपाळावर जड वस्तूने इतके प्रहार केले होते की हाडं पूर्णपणे तुटली होती. पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की तिचा मृत्यू हा डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे झाला होता. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शहरात बेपत्ता असलेल्या मुलींची माहिती काढली. काही मैलांच्या अंतरावर वेरोनिका कॅस्परसॅक नावाची महिला आपल्या मुलीच्या काळजीने व्याकुळ झाली होती. तिची मुलगी ॲनी शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होती. जेव्हा पोलिसांनी वेरोनिकाला त्या लाल बुटाबद्दल विचारलं तेव्हा तिने रडत रडत हो असं उत्तर दिलं. वेरोनिकाने पोलिसांना सांगितलं की शनिवारी रात्री 8:40 सुमारास जेव्हा तिने ॲनीच्या खोलीत पाहिलं तेव्हा ती गायब होती. तिथे एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, आई, मी कॅलिफोर्नियाला पळून जात आहे. मी माझ्या मित्रांना खोटं सांगितलं की मी गरोदर आहे. या खोटेपणाचं ओझं मी आता सहन करू शकत नाही. मला माफ कर. पोलिसांना वाटलं की ही एक साधी रनअवे केस आहे, पण ॲनीचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट काही वेगळंच सांगत होतं. ॲनी गरोदर नव्हती. मग तिने ते खोटं का लिहिलं होतं? तपासाची सुई आता ॲनीच्या मित्रमंडळींकडे वळली. तिथे एक नाव वारंवार येत होतं, क्रिस्टोफर बॅगशॉ. क्रिस हा ॲनीचा बॉयफ्रेंड होता. पोलिसांनी क्रिसला चौकशीसाठी बोलावले. क्रिस त्याच्या वडिलांसह पोलीस स्टेशनला आला. चौकशी दरम्यान तो खूपच शांत आणि विचलित दिसत होता. क्रिसने पोलिसांना सांगितलं की शनिवारी रात्री ॲनीने त्याला पळून जाण्याबद्दल फोन केला होता, पण त्याने तिला तसं न करण्याचा सल्ला दिला होता. पण चौकशीत एक धक्कादायक वळण आलं. क्रिस स्वतः म्हणाला, माझ्या बुटावर रक्ताची काही डाग असू शकतात, कारण काही दिवसांपूर्वी ॲनीच्या नाकातून रक्त आलं होतं आणि ते माझ्या बुटावर उडालं होतं. पोलिसांच्या भुवया उंचावल्या. क्रिसने रक्ताचा उल्लेख स्वतः का केला? तो आधीच आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होता का? क्रिस आणि त्याच्या मित्रांनी एका नवीन पात्राचं नाव घेतलं, एल.जे. त्यांनी सांगितलं की एल.जे. हा एका गँगचा सदस्य आहे आणि ॲनीचं त्याच्याशी काहीतरी भांडण होतं. क्रिसच्या सांगण्यानुसार एल.जे.नेच ॲनीला संपवलं असावं. पोलिसांनी संपूर्ण शहरात एल.जे. नावाच्या मुलाचा शोध घेतला, पण पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये किंवा खबऱ्यांच्या माहितीनुसार असा कोणताही मुलगा अस्तित्वात नव्हता. हे पात्र केवळ पोलिसांना भरकटवण्यासाठी रचलं गेलं होतं का? केस गुंतागुंतीची होत असतानाच जोआना फ्रँकलिन नावाची एक महिला समोर आली. तिने असा दावा केला की ती या खुनाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. तिने सांगितलं की त्या रात्री ती जॉन नावाच्या एका गुंडाच्या घरी होती. तिने तिथे ॲनीला पाहिलं होतं. जोआनाच्या म्हणण्यानुसार जॉन आणि एल.जे.ने मिळून ॲनीला मारहाण केली, तिला टॉर्चर केलं आणि शेवटी तिला एका गाडीत घालून नदीकडे नेलं. पोलिसांनी तातडीने जॉनच्या घरावर छापा टाकला. तिथे त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांना जोआनाच्या बोलण्यावर विश्वास वाटला. जॉनच्या घरातील भिंतींना नुकताच रंग लावला होता. हॉलमधलं कार्पेट पूर्णपणे कापून टाकलं होतं.
जणू तिथे झालेला रक्तपात लपवण्याचा प्रयत्न झाला होता. जॉनला अटक करण्यात आली, पण फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर सगळं चित्र पलटलं. जॉनच्या घरात सापडलेलं रक्त हे ॲनीचं नव्हतं. जोआना खोटं बोलत होती. तिने फक्त जॉनवरचा जुना राग काढण्यासाठी ही कथा रचली होती. आता पोलिसांनी पुन्हा क्रिसकडे लक्ष वळवले. क्रिसच्या बुटांवरील रक्ताची DNA चाचणी केली असता ते रक्त ॲनीचंच असल्याचं सिद्ध झालं. अखेर क्रिसने कबुली केली. त्या रात्री पुलावर त्या दोघांचं भांडण झालं होतं. ॲनीने गरोदर असल्याचं खोटं नाटक करून क्रिसला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. क्रिसला वाटलं की ती त्याच्या आयुष्याची नासाडी करतीये. रागाच्या भरात त्याने तिथे पडलेला एक जड दगड उचलला आणि ॲनीच्या चेहऱ्यावर वार केले. तिचं शरीर नदीत फेकून देऊन तो शांतपणे घरी निघून गेला होता. मित्रांनो, क्रिसने स्वतःला वाचवण्यासाठी अनेक खोट्या कथा रचल्या. LJ नावाचं काल्पनिक पात्र तयार केलं, पण कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचलेच आहे. एका छोट्या रक्ताच्या थेंबाने क्रिसचा सगळा बनाव उधळून टाकला. 15 वर्षांच्या निरागस ॲनीला शेवटी न्याय मिळाला, पण या केसने समाजातल्या विकृत मानसिकतेचा चेहरा समोर आणला. तुम्हाला ही सविस्तर इन्व्हेस्टिगेशन कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच सविस्तर आणि सत्य क्राईम स्टोरीजसाठी आपल्या ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि धक्कादायक केससह. धन्यवाद.